एक मोठी बातमी येते। सीमावासियांच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारलेली आहे। सोबतच महाराष्ट्राच्या नेत्यांनाही कर्नाटकात बंदी घातलेली आहे। दरवर्षी सीमावासीय महाराष्ट्रात सामील होण्याची मागणी करतात। कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू होताच महामेळावा घेतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून याला परवानगी नाकारली जाते आणि दडपशाही केली जाते। याचा निषेध म्हणून उबाठा सेनेने आज आंदोलन केलं। कर्नाटकातल्या महाराष्ट्रात येणाऱ्या बसेस अडवून कर्नाटक सरकारला उत्तर दिलं जात आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याशी बोलूया। ज्ञानेश्वर, काय अधिक सांगाल? दरवर्षी गेले काही वर्ष हा प्रकार बघायला मिळतोय की दडपशाही करत हे संमेलन नाकारलं जात आहे? आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। पण त्याआधी आपण बघतोय उबाठानं आंदोलन केलेलं आहे सीमेवर आणि ज्ञानेश्वर आपल्या सोबत आहे। ज्ञानेश्वर, काय अधिक माहिती? या ठिकाणी पाहायला गेलं तर उबाटा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। कर्नाटक परिवहन सेवेच्या बसेस आहेत ते अडवून धरलेले आहेत आणि या प्रकाराचा निषेध आहे तो होताना पाहायला मिळते। खरं तर सीमावासीय दरवर्षी आहे ते महामेळावा मोठ्या प्रमाणात घेत होते आणि महाराष्ट्रामध्ये येण्याचा एल्गार आहे ते महामेळाव्याच्या माध्यमातून ते उपस्थित करत असताना आपल्याला दरवर्षी पाहायला मिळाले। मात्र गेल्या काही वर्षापासून कानडी दडपशाहीचा सामना आहे तो तिथल्या सीमावासींना करावा लागतोय आणि या महामेळाव्याला परवानगी आहे ती नाकारली गेलेली, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे पडसाद उमटताना पाहायला मिळतात। उबाटा गटाने याचा निषेध केलेला आहे आणि सोबतच कर्नाटक परिवहन सेवेच्या बसेस आहेत त्या बंद केलेल्या आहेत, त्यामुळे आंतरराज्य बस सेवा आता ठप्प झाल्याचे पाहायला मिळते। आपल्यासोबत उबाटा गटाचे नेते आहेत, त्यांची प्रतिक्रिया या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। खरं तर आंतरराज्य बस सेवा आहे ते बंद झाली, कर्नाटक सरकारला हा इशारा मानावा लागेल। आंतरराज्य बस सेवेला या गोष्टीनं सरकारनं विचार करायला पाहिजे होता। आम्ही आज लोकशाही मार्गाने आमच्या कलेक्टरना सांगितलं, महाराष्ट्र सरकारनं समन्वयक मंत्री कशासाठी नेमलेत, ते समन्वयक मंत्री कुठं गायब झालेत? अधिवेशन काळामध्ये समन्वयक मंत्र्यांनी बेळगावमध्ये जाऊन त्या पद्धतीची चर्चा करायला पाहिजे होती, पण ती न केलेली आहे आणि बेळगावच्या कलेक्टरने आज या ठिकाणी परवानगी नाकारले। हजारो मराठी भाविक त्या मैदानावर जात आहेत, पण काही लोकांना जाग्या जागेवर लाठीचार्ज केला जातो। ही कर्नाटक सरकारची दडपशाही आम्ही सहन करणार नाही। आम्ही त्याला सांगितलेलं होतं, कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मंत्र्यांना अधिवेशन काळामध्ये आम्ही या ठिकाणी फिरू देणार नाही। पण आज आम्ही त्यांना सांगतो की जो ज्या पद्धतीने तुम्ही दडपशाही देता त्या दडपशाहीला उत्तर म्हणून जोपर्यंत मराठी माणसाची तुम्ही माफी मागत नाही तोपर्यंत कर्नाटकची एकही एसटी आम्ही कोल्हापुरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। महाराष्ट्रातल्या नेत्यांना सुद्धा आहे ती बंदी घातली जाते, वारंवार आहे ती बंदी आदेश काढले जातात। या दडपशाहीचा निषेध करावा तेवढं थोडाच आहे असं तुम्ही म्हणताय, मात्र आता कर्नाटक सरकारला काय इशारा द्या? नाही, या कर्नाटकला इशारा देण्यापेक्षा महाराष्ट्र शासन आपलं काय करते, केंद्र शासन काय करते, मराठी बांधवांचा एवढा पुळका जर येतोय, मतांसाठी तुम्हाला मराठी बांधव पाहिजेत आणि मराठी बांधवांना मराठी फलक फाडले जात आहेत, तिथं हे शासन काही करणार नाहीये। ही दुटप्पी भूमिकेचा आम्ही प्रथमतः महाराष्ट्र शासनाने केंद्र शासन निषेध करतोय। 865 गावांच्या मराठी बांधवांचा प्रश्न आहे, वर्षानुवर्ष लोंबकळत पडलाय, घाण राजकारण करतायत आणि मराठी बांधवांच्या पाठीशी आम्ही आहोत, राहणार आहोत। आज लोकशाहीमध्ये आम्ही मेळावा घ्यायचा नाही आहे, निषेध करायचा नाही आहे, अधिवेशन जाणून बजून ते तिथं मराठी बांधवांच्या तिथं हद्द आपल्या सीमा भागात तिथं अधिवेशन घेत आहेत आणि आपल्या जखमीवर मीठ चोळण्याचं काम करतायत। आज आम्ही त्यांच्या शासनाच्या त्यांच्या गाड्या अडवलेल्या आहेत, त्यांना भविष्यामध्ये मराठी फलक तुम्ही आमचे फाडताय। इथला जिल्हा सुद्धा पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आहे, सीमावासी मेळावा घेण्यावर ठाम आहेत। जर लाठीचार्ज झाला किंवा सीमावासींना हात लावला तर काही लाठीचार्ज झाला आणि मराठी बांधवाचा अन्याय झाला तर त्याच पद्धतीने ऍक्शनला रिॲक्शन कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटेल आणि त्याचे पडसाद महाराष्ट्रात तुम्हाला बघायला मिळतील। नक्कीच या ठिकाणी पाहायला गेलं तर उबाटा गटाचा इशारा स्पष्टपणे आहे, तिथल्या सीमावासियांना मराठी भाषिकांना जर हात लावला तर आम्ही महाराष्ट्रात त्याचे या ठिकाणी पडसाद उमटतील अशा पद्धतीचा ते इशारा देताना पाहायला मिळतात। आणि माझ्या पाठीमागे पाहायला गेलं तर कर्नाटक परिवहन सेवेच्या बसेस आहे त्या कोल्हापूर विभागामधून बाहेर पडणाऱ्या त्या अडवून धरलेल्या आहेत। आंतरराज्य बस सेवा आता ठप्प झालेल्या आहे, सीमा भागामध्ये काहीसा तणाव आहे तो आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज नेमका हा कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये होणार सीमावासीयांचा महामेळावा होणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिल्याचं पाहायला मिळते। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरामध्ये